जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहोत की आपण जे रील्स वगैरे इंस्टाग्रामवरती अपलोड करतो किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अपलोड करत असतो, तर ते रील्स किंवा व्हिडिओ आपण अपलोड झाल्यानंतर त्याची क्वालिटी एकदम कमी झालेली असते. तर ते क्वालिटी कमी न होण्याकरता किंवा आपला व्हिडिओ हाय क्वालिटीमध्ये इतर सोशल मीडिया किंवा इंस्टाग्राम या अशा प्लॅटफॉर्मवरती अपलोड करण्याकरता काय करायचं, तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला या सर्वांनी लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती बॅनर व व्हिडिओ एडिटिंग आणि अशाच प्रकारच्या टिप्स देतच असतो. चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. तर एक ॲप्लिकेशन तुम्हाला लागणार आहे, त्याचं नाव आहे व्हिडिओ कॉम्प्रेसर. तर ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती नाही आहे, हे ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आणि त्या ॲप्लिकेशनला ओपन करण्यासाठी तुम्हाला एक पासवर्ड लागणार आहे. तो पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघत आहे. त्यानंतर मी आता ॲप्लिकेशन ओपन करून घेतो आपलं. तर बघू शकता ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला असेल. तर आता काय करायचं, तर बघू शकता इथे बरेचसे व्हिडिओ दिसत आहे माझ्या मोबाईलमधले आणि तिथे त्याची साईज दिलेली आहे आणि किती ड्युरेशनचा व्हिडिओ आहे तो पण दिलेला आहे. तर फॉर एक्झाम्पल मी ते ह्या 2 नंबरवाला जो व्हिडिओ आहे 55 MBचा दिलेला आहे, यावरती क्लिक करतो आणि इथे नेक्स्टवरती क्लिक करून इथे 3rd नंबरचा ऑप्शन म्हणजे लार्ज फाईल जस्ट कॉम्प्रेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याने काय होईल, म्हणजे आपली जी व्हिडिओची जी क्वालिटी आहे ते तशीच राहणार आहे. फक्त काय होणार आहे, जी व्हिडिओची साईज आहे, आता याची साईज 55 MBपर्यंत आहे, तर हे साईज कमी होणार आहे. म्हणजे आपण जे अपलोड करतो ना, तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म काय करतं, जी साईज कमी करतं, त्यामुळे आपल्या व्हिडिओची क्वालिटी कमी होत असते. तर आपण जर ऑलरेडी कमी केली क्वालिटी, तर कमी होण्याचा प्रश्नच येत नाही. तर त्यासाठी इथे या 3rd नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे कम्प्रेस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो कॉम्प्रेस होणं चालूच झालेला आहे. तर आता हे 100% म्हणजे 100% होईल आणि मग बघू शकता तुम्ही व्हिडिओची क्वालिटी पण आपली तशीच राहील सेम आणि व्हिडिओची जी साईज आहे ते कमी झालेली असेल. तर याला आपण कम्प्रेस होण्यासाठी सोडून देऊया जरा वेळ. बघू शकता मित्रांनो, काही अशा प्रकारे आपले जे कॉम्प्रेसिंग आहे ते ऑलमोस्ट होतच आले आहे. फक्त 1% राहिलेले आहे, ते पण आता होऊन जाईल. तर बघू शकता काही अशा प्रकारे आपले जे कॉम्प्रेसिंग आहे ते कंप्लीट झालेलं आहे. तर इथे बघू शकता आता आपला जो इथे तुम्हाला ओरिजिनल साईज दिसेल आणि कॉम्प्रेस साईज दिसत असेल. तर बघू शकता जो आपला ओरिजिनल व्हिडिओ होता तो होता 55 MBचा आणि इथे जर आपण कॉम्प्रेस केल्यानंतर 8 MBचा झालेला आहे. तर तुम्ही जर हा 8 MBचा व्हिडिओ आता सेव्ह केला इथून आणि आता तुम्ही कुठे पण अपलोड केला तर त्याची क्वालिटी अजिबात कमी होणार नाही आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओची क्वालिटी आपण म्हणजे हाय क्वालिटीमध्ये कुठे पण अपलोड करू शकता. काही अशा प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशनमधून तुम्ही कुठे पण अपलोड करा, क्वालिटी तुमची जशी आहे तशीच राहणार आहे. आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या टिप्ससाठी. तर भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.